शेतकरी मित्रांनो, राम राम. राज्यातील पाऊस उघडला तर पाऊस परत कधी येणार हे जाणून घेण्याआधी महत्त्वाच्या सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की आज उद्या राज्यातील मोजक्या भागात हलके वातावरण राहील. तसेच 4-5 दिवसानंतर वातावरणात थोडा बदल पाहायला मिळेल. त्या दरम्यान काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. जे भाग सुटले त्या भागातील शेतकऱ्यांनी काळजी करू नये. राज्यात पाऊस परत येणार त्यावेळी आपल्याला पाऊस होऊ शकतो. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्र आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. एकूणच हवामानामध्ये आता काही बदल होण्याची अपेक्षा आहे आणि ती म्हणजे बंगालच्या उपसागराकडून एकापाठी एक कमी दाबाची शृंखला तयार होईल. कारण आता जून महिना संपलेला आहे, जुलैची 10 तारीख उजाडलेली आहे आणि जसं आपण जुलैच्या शेवटाकडे जाऊ तसं बंगालच्या उपसागरामधून एकापाठी एक कमी दाब यायला सुरुवात होईल आणि या कमी दाबांमुळे महाराष्ट्रासहित भारताच्या अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. त्यामुळे जरी एल निनोचं वर्ष असलं तरी ज्या पद्धतीने कोकण किनारपट्टीला पाऊस झालाय त्याच पद्धतीचा कमी वेळेत जास्त पाऊस भारतातील काही राज्यांमध्ये होताना दिसणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होईल, परंतु त्यासाठी आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. देशात मान्सून पोहोचलेला आहे, मात्र पावसाचं प्रमाण काही दिवसासाठी म्हणजे साधारण 4-5 दिवसासाठी कमी होण्याची शक्यता आहे आणि मान्सूनचा आस हा अति उत्तरेला सरकण्याची देखील शक्यता आहे. असं झाल्यानंतर तयार होणारे बंगालच्या उपसागरातील कमी दाब हे थोडे उत्तरेकडून जाण्याची सुरुवातीला शक्यता आहे आणि त्याच दरम्यान भारतामध्ये मान्सूनची पश्चिमी शाखा ही वीक होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे 4-5 दिवस आपल्याला थोडी पावसाची विश्रांती बघायला मिळू शकते देशामध्ये. त्यानंतर मात्र पुन्हा पावसाळी प्रभाव निर्माण होईल. माऊलीच्या आणि तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान देहू आळंदीमधून झालेलं आहे आणि आता एक लक्षात घ्या, अनेक दिंड्या केवळ पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या आहेत, परंतु 25 तारखेपर्यंतचा हा प्रवास आहे. या प्रवासात शेवटी थोडं पावसाचं प्रमाण वाढणार आहे. त्या दरम्यान आपण आणखी बारकाईने दिंडी मार्गावरचा पाऊस सांगणार आहोत. परंतु आता 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंत फार दिंडी मार्गामध्ये पावसाचं प्रमाण राहणार नाही. हलका शिडकावा एखाद दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जाणवेल, हलक्या सरी बघायला मिळू शकतात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मान्सूनच्या या मॅप संदर्भात जोपर्यंत परतीचा पाऊस सुरू होत नाही तोपर्यंत आपल्याला पुन्हा याच्याविषयी बोलण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील पाऊस आता कमी होणार आहे. 11 तारखेपासून तर महाराष्ट्रात कुठेही पाऊस दाखवण्यात आलेला नाही. तीच परिस्थिती 12 तारखेला देखील आहे. 13 तारखेला देखील महाराष्ट्रात कुठेही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली नाही. 14 तारखेला देखील कुठेही पावसाची शक्यता महाराष्ट्रात व्यक्त केलेली नाही आणि भारतातील पाऊस देखील बऱ्यापैकी उघडतोय. तीच परिस्थिती 15 तारखेपर्यंत आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, हा संपूर्ण एल निनोचा प्रभाव आहे आणि आपल्याला असं वाटतं की कोकण किनारपट्टीला अतिवृष्टी झाली, मग एल निनोचा काय प्रभाव पडला? हा एल निनोचाच प्रभाव आहे. एल निनोचं वैशिष्ट्य आहे की काही विभागात अतिवृष्टी तर काही विभागात दुष्काळ ही परिस्थिती आहे. आता काही ठिकाणी आपण पेरण्याही झालेल्या नाहीत मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये, मग या ठिकाणी आपण दुष्काळ बघतो. मात्र आपण बघतो की महाराष्ट्रात तुलनेत कालपर्यंत पावसाचं प्रमाण अतिशय चांगलं होतं, परंतु आता या पावसाच्या प्रमाणात घट होणं सुरू होणार आहे आणि एकूणच भारतातील पावसाचं प्रमाण देखील बदलेल. या मॉडेलने कोकण किनारपट्टीला पुन्हा एकदा पावसाचा जोर 15 तारखेपासून वाढेल असा अंदाज दिलेला आहे. शिवाय उत्तर महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये अगदी
पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी सुद्धा स्थानिक वातावरणाची शक्यता वाढणार आहे. त्यामुळे हा अंदाज आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि हे स्थानिक वातावरण किरकोळ समजू नका. काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. आपण 16 तारखेला बघतो. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला कोकणात पाऊस वाढतोय आणि आपला ECMW मॉडेलवर अधिक विश्वास आहे. त्याला पॅरलल असलेली ही जी जागा आहे मराठवाड्याची आणि मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राची, या ठिकाणी सुद्धा पावसाचं प्रमाण स्थानिक स्वरूपात वाढणार आहे. विदर्भात थोडा पाऊस कमी असू शकतो. 17 तारखेला देखील आपण कोकणामध्ये पुन्हा जोरदार पावसाची बॅटिंग बघणार आहोत आणि त्याच दरम्यान आपल्याला मराठवाड्यात देखील स्थानिक वातावरण अतिशय चांगलं असणार आहे. अगदी पिकांना जीवदान देणारं, अगदी काही ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस असं वातावरण असणार आहे. त्यामुळे पावसाचं वातावरण बनतं आहे हे लक्षात घ्या. जुलैमध्ये कडकडीत खंड नाही आहे. 18 तारखेला नवीन वादळी प्रणाली विदर्भावर परिणाम करणार आहे आणि त्यामध्ये या काही जिल्ह्यांचा समावेश आहे आणि त्यामध्ये गडचिरोली आहे, नागपूर, भंडारा, गोंदिया आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी स्थानिक वातावरण आहे. उत्तर महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे. कोकणात देखील हलक्या ते मध्यम सरी आहेत, फार जोरदार पाऊस नाही. 19 तारखेला देखील पूर्व विदर्भात वातावरण काही जिल्ह्यांमध्ये वाढणार आहे. कोकणात पाऊस असणारे स्थानिक वातावरणाची शक्यता थोडी हलकी आहे 20-21 तारखेनंतर आणि तो अंदाज आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आपल्याला 20 तारखेला देखील तो बदल जाणवतोय आणि आपल्याला या काही जिल्ह्यांमध्ये सध्याच्या अंदाजानुसार, मग यामध्ये यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अगदी गोंदिया, दक्षिण भंडारा यामध्ये पावसाचं प्रमाण मेघगर्जनेसह विजांच्या अटकासह जोरदार वाढणार आहे. अमरावतीच्या, अकोल्याच्या उत्तरेला देखील पाऊस असणार आहे. नंदुरबारमध्ये आता ज्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे त्या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि कोकण किनारपट्टीमध्ये देखील स्थानिक वातावरण आहे. एक पहिली वादळी प्रणाली जिची आपण बारकाईने वाट बघतो अक्षरशः, जी महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे. जे कोकणामध्ये झालं तेच शेवटच्या आठवड्यात मराठवाडा, विदर्भात होण्याची शक्यता आहे. हे वाक्य लिहून ठेवा. फक्त या सिस्टमने साथ दिली पाहिजे. आपण 21 तारखेला एक मोठा पावसाचं वातावरण विदर्भातून सुरू होताना बघतो. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अकोला, अमरावतीपर्यंत जोरदार पावसाची सुरुवात असणार आहे आणि हा कमीदाब जसा येईल तसं या ठिकाणी वारे खेचले जातील आणि कोकणातला पाऊस देखील आज जरी वाढलेला दिसत नसेल तरी तो पुढे वाढणार आहे. 22 तारखेला आपल्याला अतिवृष्टीचा प्रभाव हा विदर्भाच्या बऱ्याच भागात दिसणार आहे. यामध्ये विदर्भाचे सगळेच जिल्हे आहेत. मग यामध्ये आपण अकोला आहे, अमरावती आहे, बुलढाणा आहे, वाशिम, हिंगोली आहे, नांदेड आहे. त्याचबरोबर आपण बघतो यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये अतिवृष्टी आहे. नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये अतिवृष्टी आहे. तर या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे हा प्रभाव दिसणार आहे. मी ज्या दिवसाची वाट बघतोय, जो पाऊस मला हवा आहे महाराष्ट्रासाठी आणि जी महाराष्ट्राची दुष्काळाची चिंता मिटवणार आहे, तो पाऊस आपल्याला शेवटच्या जुलैच्या आठवड्यात होणं मला अपेक्षित आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये. आपल्याला सरासरीच्या जवळपासचा पाऊस महाराष्ट्रात होणार आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. तुफान पाऊस आपल्याला जुलैच्या शेवटच्या आठवड्यात बघायला मिळणार आणि ही सुरुवात आहे. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस नाही, दुष्काळी परिस्थिती आहे असं आपल्याला सांगितलं जात असलं, याचा अंदाज आपण आपल्या ब्लॉग चॅनलवरून उद्या देणार आहोत की पुढे काय परिस्थिती निर्माण होऊ शकते. तो अंदाज आहे परंतु आशादायी आहे. सर्वांनी अंदाज सातत्याने बघत चला, भीती बाळगू नका. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. बघतो 15 तारखेपर्यंत साधारणपणे पावसाची विश्रांती आहे. त्यानंतर मात्र वातावरण बदलत जाईल
त्यामध्ये आपण बघतो, समजा आपण 16 तारखेला थोडं पुढे सरकलो तर महाराष्ट्रात स्थानिक वातावरण वाढताना बघायला मिळते. 17 असेल, 18 असेल, 19. कसं भारतामध्ये वातावरण बदलतं ते आपण बघा. प्रत्येक दिवस आपल्याला वातावरण बदलताना दिसतंय. आणि 22, 23, 24 तारीख तर आपल्यासाठी तारणहार आहे, ही लक्षात ठेवा. आपण झटपट अंदाज बघणार आहोत, कारण सध्या 10 तारखेपर्यंत किंवा 14-15 तारखेपर्यंत फार पाऊस नाही आहे. त्यामुळं तो अंदाज फार बारकाईने बघायची गरज नाही. 15 पर्यंत वातावरण पुन्हा बदलेल. पुन्हा एकदा स्थानिक वातावरण, कोकणातील पाऊस सुरू होईल. त्यामुळे आपल्याला 15 तारीख ही परिवर्तनाची आहे. 16 तारखेपासून कोकणातला पाऊस चांगला वाढेल. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता 16 तारखेला आहेच. मी कालही 17-18 तारीख मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासाठी वरदान सांगितलेले आहे. कोकणातही पावसाचं प्रमाण सातत्य ठेवून राहील. त्यामुळे पुन्हा एकदा नद्या प्रवाहित होतील, धरण क्षेत्रामध्ये पाणी वाढण्यासाठी मदत होईल. 17-18 तारखेला फार पाऊस नाही, परंतु हा स्थानिक पावसाचा प्रभाव वाढत जाणार आहे. त्यामुळे आपल्याला फार मोठा कडकडीत खंड बघायला मिळणार नाही. आम्हाला माहिती आहे 15 तारखेनंतरच्या पेरण्या फार उपयोगाच्या नसतात, परंतु हे वर्षच अडचणीचं आहे. ह्या वर्षामध्ये आपल्याला पाऊस होईल, परंतु तो अवेळी होईल, कमी कालावधीत जास्त होईल, अतिवृष्टीच्या स्वरूपात होईल. त्यामुळे तो नुकसानकारकही असणार आहे. म्हणजे फार आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होईल असं नाही, परंतु पाण्याचा दुष्काळ असू नये यासाठी जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणं आवश्यक आहे, आणि ती गरज आपली भागली जाणार आहे. आपण 21 तारखेनंतर वातावरणात एक सकारात्मक बदल बघतो. एक कमी दाबाचं क्षेत्र गडचिरोली आणि चंद्रपूरकडे सरकताना बघायला मिळतंय. त्याचा किती परिणाम पुढे सरकतो हेही महत्त्वाचं आहे. विदर्भावर आपण याचा परिणाम 22 तारखेला बघतो. त्यामुळे मुसळधार पाऊस आपल्याला विदर्भामध्ये बघायला मिळेल. जशी एखादी सिस्टम येते तसं अरबी समुद्रातून वारे खेचले जातात आणि हे बाष्पयुक्त वारे कोकणात देखील पाऊस वाढवतात. हे बघा, हे स्पष्टपणे कमी दाबाचं क्षेत्र मराठवाडा, विदर्भावर परिणाम करणार आहे. आणि याच तर कमी दाबाची आपण प्रतीक्षा करतो आहोत, याचीच वाट बघतो आहोत आपण. जवळपास मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत हा प्रभाव टाकण्याची शक्यता आहे. याच पद्धतीचं वातावरण आपल्याला हवं आहे. आता हे पश्चिम महाराष्ट्राला फार मदत करणार नाही असं स्पष्टपणे जाणवतंय. आणि जुलैतले कमी दाब हे पश्चिम महाराष्ट्रावर येत नाहीत, तर ते विदर्भावरच जातात. उत्तर महाराष्ट्राला ते पाऊस देतात, मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पाऊस देतात. त्यामुळे एक लक्षात घ्या, ज्या ठिकाणी, ज्या जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला त्या ठिकाणी आता कमी पाऊस झाला तरी देखील त्या ठिकाणची गरज भागणार आहे. पण ज्या ठिकाणी पाऊस नाही, पेरण्या झालेल्या नाहीत, अशा ठिकाणचे शेतकरी चिंतेत आहेत. आणि या ठिकाणी दुष्काळ पडेल का ही भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. मी तुम्हाला सांगतो, शेवटचा आठवडा आपल्याला जुलैचा तारणहार असणार आहे. काळजी करू नका. शेतकरी मित्रांनो, राम राम. मी किशोर पाटळे. आपल्या काही कमेंट्सची उत्तरे तसेच 10 जुलै ते 18 जुलैपर्यंतचा हवामान अंदाज देणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या घडीला जिल्हा वाईज अंदाज देणं म्हणजे अशा पावसाची उघडपीत जिल्हा वाईज अंदाज देणं नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळं आपण विभागानुसार त्या अंदाजाची पडताळणी करणार आहोत. तर चला, तर ताज्या हवामान मॉडेलच्या अंदाजानुसार तसेच भारतीय हवामान विभागाच्या अंदाजावरून आता राज्यातील पावसाचा जोर वसरला आहे. पुढील 2 आठवडे म्हणजे 21 जुलैपर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा प्रभाव कमी राहून विश्रांतीचा काळ राहण्याचा अंदाज आहे. तर आपण विभागानुसार पाहिलं तर सुरुवातीला आपण मराठवाडा विभाग घेऊ, कारण की मराठवाड्यातील बरेच काही जिल्हे आणि त्यातील भाग असे सुटलेले आहेत की ज्या भागामध्ये अजूनसुद्धा पेरणी झालेली नाही. त्यामुळं आपण सर्वप्रथम मराठवाडा विभाग घेणार आहोत. तर मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील काही दिवस तापमान थोडेफार वाढू शकते. काही ठिकाणी स्थानिक हवामान बदलामुळे मेघगर्जनेसह अतिशय हलक्या पावसाचा अंदाज या दरम्यान आहे. किती 10 जुलै ते 18 जुलै दरम्यान. त्यानंतर विदर्भाचा आपण जर विचार केला तर विदर्भामध्ये 18 जुलैपर्यंत
मोठ्या पावसाची शक्यता कमी असून हवामान ढगाळ राहून काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. त्यानंतर कोकण विभागात जर आपण पाहिलं तर जुलैच्या पहिल्या आठवड्यासारखा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कोकण आणि मुंबई या विभागामध्ये खूपच कमी आहे. परंतु अधूनमधून ढगाळ हवामान तयार होऊन हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्र तर 18 जुलैपर्यंत या भागात हवामान ढगाळ असेल तर काही ठिकाणी हलका पाऊस या दरम्यान होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, या दरम्यान आता आपण पूर्ण महाराष्ट्राचा अंदाज पाहिला की 18 जुलैपर्यंत काय होऊ शकते. तर थोडक्यात सांगायचं तर 15-16 जुलैला थोड्याफार प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील हवामान बदलून त्यामध्ये हलक्या पावसाचं शक्यता म्हणजे हलक्या पावसाचे सरी अधूनमधून होऊ शकतात. आता कोणत्या विभागात होऊ शकतात तर आपल्या मराठवाड्यात देखील होऊ शकतात. पुन्हा मध्य महाराष्ट्र, विदर्भातील थोडाफार भाग, त्याबरोबर कोकण या भागामध्ये होऊ शकतात. त्यानंतर मुख्य बदल जे आहेत आपल्याला पावसाचा तर तो 22 जुलै मी आता अनेक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला की 22 जुलैपासून आपल्याला चांगला बदल राज्यात पाहायला मिळेल आणि एकंदरीत माननीय बांगर साहेबांनी सांगितलं त्यानुसार जर झालं तर नक्कीच शेतकऱ्याला दिलासादायक बातमी मिळेल, म्हणजे दिलासादायक पाऊस पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, आपण जो हा अंदाज दिला तर तो सद्यस्थितीचा आहे, यामध्ये बदल होऊ शकतो. कारण की मी तुम्हाला सांगण्याचा नेहमी प्रयत्न करतो की अंदाज जे असतात पूर्ण मॉडेल बेस असतात आणि जसा मॉडेल दाखवतील तसा अंदाज आपल्याला अनेक हवामान तज्ज्ञ देखील सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तर अधिक माहितीसाठी आपण माननीय डॉक्टर मच्छिंद्र बांगर साहेब यांच्या शेती माझी प्रयोगशाळा या चॅनलला नक्कीच भेट देऊ शकता. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच आपल्या कमेंटचे उत्तर घेऊन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.